नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग पुणे यांच्या अंतर्गत जे विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 असून पाहू शकता यासाठीचा जो सिलेबस आहे एक्झाम पॅटर्ननुसार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर आधारित प्रश्न असणार आहेत. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. आता या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी TCS पॅटर्ननुसार च्या परीक्षेचा जो सिलेबस आहे, या सिलेबसनुसार प्रत्येक सेक्शननुसार प्रश्नपत्रिका जे आहेत, मागील प्रश्नपत्रिका TCS पॅटर्ननुसार कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्ननुसार जे प्रश्नपत्रिका आहेत, मागील प्रश्नपत्रिका त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि त्या पद्धतीचे प्रश्नांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, इंग्लिश ग्रामर आधारित, इंग्रजी व्याकरण आधारित हे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर पाहू शकता हे जे प्रश्न आहेत TCS पॅटर्ननुसार आहेत. म्हणजेच याचा जो TCS पॅटर्न आहे, याचा जो उपयोग आहे, हे प्रश्न याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत BMC जी भरती प्रक्रिया आहे, BMC लिपिक सहाय्यक जे आहे कार्यकारी अधिकारीची पद भरती आहे, लिपिक कार्यकारी सहाय्यकसाठीची यासाठी सुद्धा हे प्रश्न याच पद्धतीचे प्रश्न येतील. त्याचबरोबर पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रिया आहे, यासाठी सुद्धा याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत TCS पॅटर्ननुसार विचारले जातील. तर या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. तर पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे, भरती प्रक्रियेत शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत तर इंग्रजी व्याकरण आधारित जे प्रश्न आहेत TCS पॅटर्ननुसार हे प्रश्न पाहूयात. पाहू शकता यामध्ये पहिला प्रश्न आहे इंग्रजी व्याकरण आधारित. चूज द करेक्ट फेमिनी फ्रॉम द टेस्टर. आता टेस्टरसाठी जो फेमिनी शब्द आहे, फेमिनी शब्द कोणता असेल टेस्टरसाठीचा? तर पाहू शकता 4 ऑप्शन आहेत यासाठीचा. टेस्टस, टेस्टरी आहे, टेस्टरएक्स आहे आणि टेस्टरम आहे. तर पाहू शकता जो करेक्ट फेमिनी शब्द आहे टेस्टरसाठीचा, टेस्टरसाठी तुम्ही वापरू शकता टेस्टरी. जो पर्याय क्रमांक ब उत्तर आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे टेस्टरी. हा जो शब्द आहे हा बरोबर फेमिनी शब्द यासाठी आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न. तर पाहू शकता हे जे प्रश्न आहेत PYQ आहेत, म्हणजे या अगोदरच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेमध्ये इथे आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि TCS पॅटर्नमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत विचारले जातात. त्यामुळे या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. तुम्ही जो बेसिक आहे इंग्लिश व्याकरणचा, इंग्लिश ग्रामरचा, तो तयारी करताना जे प्रश्न आहेत अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न तयारी करणं आवश्यक आहे, सोडवणं आवश्यक आहे. तर यामध्ये पाहू शकता दुसरा प्रश्न आहे चूज द मोस्ट सुटेबल रिलेटिव्ह प्रोनाउन. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोनाउन सिलेक्ट करायचं आहे. खाली 4 पर्याय आहेत. पाहू शकता प्रश्न आहे आय नो डॅश डॅश यू मीन. तर पाहू शकता ती प्रोनाउन वापरायचं आहे तुम्हाला. तर प्रोनाउन कोणती आहेत पाहू शकता 4 पर्याय आहेत. व्हॉट आहे, व्हाय, दॅट आणि विच. तर ही प्रोनाउन आहेत. तर प्रोनाउनमध्ये तुम्ही कोणतं प्रोनाउन यामध्ये वापरू शकता. आय नो, दॅट यू मीन, आय नो, व्हाय यू मीन. तर पाहू शकता दॅट हे बरोबर बसतंय. व्हॉट वापरू शकत नाही. व्हॉट म्हणजे काय होत आहे, व्हाय म्हणजे का, दॅट म्हणजे ते, त्यानंतर विच म्हणजे कोणतं. तर पाहू शकता दॅट हे जे आहे प्रोनाउन इथे परफेक्टली बसतंय. याचा अर्थ पर्याय क्रमांक क उत्तर आहे बरोबर आहे. आय नो दॅट यू मीन बरोबर आहे. तिसरा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता हा सेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्य जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. चूज करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स फॉलोइंग सेंटेन्समधून निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पाहू शकता 4 पर्याय यामध्ये आहेत. ब्रुटूस नेवर लव्ड सेसार. यानंतर ब्रुटूस वॉज नॉट विदाउट लव्ह फॉर सेसार. त्याच्यानंतर ब्रुटूस वॉज नॉट लव्ह फॉर सेसार आणि ड पर्याय आहे ब्रुटूस नेव्हर लूज लव्ह सेसार. तर यामध्ये पाहू शकता पर्याय क्रमांक ब जे आहे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारात्मक वाक्य आहे. तर यामध्ये पाहू शकता वॉज नॉट विदाउट लव्ह फॉर सेसार हे जे वाक्य आहे यामध्ये
देण्यात आलेलं आहे. चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. पर्याय क्रमांक ब उत्तर जे आहे, ब्रुटस वॉज नॉट विदाऊट लव्ह फॉर सीसार बरोबर आहे. चौथा प्रश्न पाहूयात. नेम द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन वर्ड. आता ह्याच्यामध्ये जे अंडरलाईन वर्ड आहे यामध्ये ते ब्रेव नावाचं जे आहे, हे ब्रेवला अंडरलाईन आहे. तर पाहू शकता या अंडरलाईन वर्डचं तुम्हाला जे आहे पार्ट ऑफ स्पीच सांगायचं आहे. तर पार्ट ऑफ स्पीच सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर पार्ट ऑफ स्पीचमध्ये पाहू शकता काय आहे यामध्ये अंडरलाईन वर्डसाठी ब्रेव हे काय येईल? तर पाहू शकता नाउन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे का कंजक्शन आहे? तर ब्रेव जे आहे पाहू शकता यामध्ये नाउन आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. नाउन म्हणजे मराठीमध्ये नाम. तर नाम, ब्रेव म्हणजे नाउन. हे उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे. ही पुट अप ब्रेव फाईटसाठी जे नाउन आहे हे बरोबर उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे. चूज द वर्ड अपोजिट इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. डायटर हा जो शब्द आहे, या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? पाहू शकता 4 पर्याय यासाठी सुद्धा देण्यात आलेले आहेत. पर्याय पहिला आहे यामध्ये क्राय आहे, रिवा, डिसाईड आणि डिफर. तर पाहू शकता याचं उत्तर आहे डिसाईड. डायटर, डायटरचा विरुद्ध शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द इथे तुम्हाला शोधायचा होता. तर पाहू शकता डिसाईड हा जो शब्द आहे त्याच्या विरुद्ध शब्द आहे. डिसिजन घेण्यासाठीचा, निर्णय घेण्यासाठीचा शब्द म्हणजेच डिसाईड हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे डायटरसाठीचा. ते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सहावा प्रश्न पाहूयात. चूज द अप्रोशिएट अल्टरनेटिव्ह. तर पाहू शकता याच्यामध्ये परफेक्टली बसणारा त्याच पद्धतीचं जे अल्टरनेटिव्ह आहे, म्हणजे त्याच शब्दासाठी जे वेगळं अल्टरनेटिव्ह इथे वापरलं जाऊ शकतं ते तुम्हाला शोधायचं आहे 4 पर्यायामधून. पाहू शकता प्रश्न असा आहे, ही हॅज फॉलोन डॅश डॅश विथ हिज पार्टनर. आता पाहू शकता इथे 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. थ्रू आहे, ऑफ आहे, ओव्हर आणि आउट हे अल्टरनेटिव्ह आहेत. आता या अल्टरनेटिव्हमधून तुम्हाला 4 पर्यायामधून जे बरोबर अल्टरनेटिव्ह आहे ते वापरायचं आहे. पाहू शकता कोणतं अल्टरनेटिव्ह इथं वापरलं जाऊ शकतं. ही हॅज फॉलोन थ्रू, ही हॅज फॉलोन ऑफ, ही हॅज फॉलोन ओव्हर आणि ही हॅज फॉलोन आउट. तर पाहू शकता थ्रू यासाठीचं बरोबर येतं परफेक्ट. ही हॅज फॉलोन थ्रू विथ हिज पार्टनर. थ्रू जे आहे पर्याय क्रमांक अ यासाठीचं बरोबर आहे. सातवा प्रश्न. चूज द सुटेबल प्रिपोजिशन. आता इथे पाहू शकता प्रिपोजिशन जे आहे, प्रिपोजिशन यासाठीचं वापरायचं आहे. काय येईल प्रिपोजिशन? पाहू शकता प्रश्न असा आहे, ही शाउटेड डॅश डॅश टू केम. ते यासाठी पाहू शकता ही शाउटेड ॲट प्रिपोजिशन आहे. ही शाउटेड टू, ही शाउटेड ऑफ आणि ही शाउटेड फॉर. तर पाहू शकता कुणासाठी, कुठे? तर यासाठी पाहू शकता ही शाउटेड ॲट हिम टू केम. तर पाहू शकता पर्याय क्रमांक अ जे आहे यासाठीचं बरोबर आहे. शाउटेड ॲट हिम टू केम. तर पाहू शकता पहिला जो पर्याय आहे ॲट यासाठीचं बरोबर उत्तर आहे. यासाठीचं पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. आठवा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट क्वेश्चन्स. क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर पाहू शकता चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता सेंटेन्स आहे पाहू शकता पर्याय यामध्ये. प्रश्न आहे लेट सेव्ह सम मनी. हा जो क्वेश्चन टॅग आहे ती तुम्हाला करेक्ट क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे. पाहू शकता 4 पर्याय. शाल दे, शाल ही, शा शांट ही आणि शाल वी. तर पाहू शकता याच्यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग यासाठीचा. तर तुम्हाला प्रश्न असा आहे लेट्स सेव्ह सम मनी यासाठी पाहू शकता काय वापरलं जाऊ शकतं शांत ही. तर पाहू शकता ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 9वा प्रश्न. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. आता इथे तुम्हाला टेन्स वापरायचं आहे करेक्ट, म्हणजे काळाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून तुम्हाला सुटेबल अल्टरनेटिव्ह जे आहे यामधून काढायचं आहे, शोधायचं आहे. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. पाहू शकता 4 पर्याय यासाठी सुद्धा. आय डोंट थिंक वी मेट बिफोर, आय डोंट थिंक वी हॅव मेट बिफोर, आय डोंट थिंक वी हॅड
मेट बिफोर आणि आय डोंट थिंक वी मीट बिफोर. तर पाहू शकता सुटेबल अल्टरनेटिव्ह कसं याल काळानुसार जे आहे यामध्ये. तर पर्याय क्रमांक क मध्ये पाहू शकता आय डोंट थिंक वी हॅड मेट बिफोर. म्हणजेच पर्याय क्रमांक क यासाठीचं जे आहे बरोबर उत्तर आहे आय डोंट थिंक वी हॅड मेट बिफोर. यामध्ये काळानुरूप जे आहे अल्टरनेटिव्ह वी हॅड परफेक्टली म्हणजे चांगल्या पद्धतीने जे आहे वापरण्यात आलेलं आहे व्याकरणाच्या नियमानुसार. आय डोंट थिंक वी हॅड मेट बिफोर म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर बरोबर आहे. 10वा प्रश्न पाहूयात. चूज द अप्रोशिएट अल्टरनेटिव्ह. आता याच्यामध्ये अप्रोशिएट अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे. प्रश्न पाहू शकता. द फॅक्ट डॅश डॅश आय टोल्ड माय फादर वॉज इनक्रेडिबल टू हिम. इथे पाहू शकता तुम्हाला अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे. कोणतं अल्टरनेटिव्ह येईल? इथे पाहू शकता ऑप्शन आहेत. विच आहे, हू आहे, व्हॉट आणि whom आहे. तर इथे पाहू शकता हे प्रोनाउन पद्धतीचे अल्टरनेटिव्ह आहेत. द फॅक्ट, दॅट, फॅक्ट, विच, फॅक्ट, हू. तर पाहू शकता इथे बरोबर उत्तर येत आहे फॅक्ट, विच. कोणतं? द फॅक्ट. फॅक्ट आहे म्हणजे कोणतं फॅक्ट? द फॅक्ट विच आय टोल्ड माय फादर वॉज इन्क्रेडिबल टू हिम. म्हणजेच विच हा जो शब्द आहे, विच हा प्रोनाउन इथे वापरला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक जो प्रश्न क्रमांक 10 आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. विच, द फॅक्ट विच आय टोल्ड माय फादर वॉज इन्क्रेडिबल टू हिम. 11वा प्रश्न पाहूयात. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. इथे सुद्धा पाहू शकता सुटेबल अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे दिलेल्या फिल इन द ब्लँक्समध्ये. पाहू शकता प्रश्न असा आहे. मेनी रशियन्स नेम देअर चिल्ड्रन आफ्टर इंडियन्स. पाहू शकता ते तुम्हाला लगेच या प्रश्नामध्ये प्रोनाऊन किंवा जो अल्टरनेटिव्ह आहे या 4 शब्दांमधील कोणतं येऊ शकतं याचा अंदाज येऊ शकतो. तर पाहू शकता मेनी रशियन्स नेम देअर चिल्ड्रन्स नेम्स नेम देअर चिल्ड्रन टू. टू नाही इथे वापरू शकत. टू बरोबर येत नाहीये. फॉर फॉर सुद्धा तुम्ही वापरू शकत नाही. ऑन सुद्धा. आफ्टर म्हणजे त्यांच्या इंडियन्सच्या नावानंतर म्हणजेच आफ्टर हे जे आहे इथे अल्टरनेटिव्ह बरोबर येत आहे. आफ्टर वापरू शकता तुम्ही. पाहू शकता इथे आफ्टर जे आहे हे जे अल्टरनेटिव्ह आहे इथे वापरलं जाऊ शकतं. पहिल्या जो पुढचा प्रश्न आहे यामध्ये 12वा प्रश्न आहे. अ ग्रुप ऑफ मेंबर्स हॅव्हिंग ब्लड रिलेशन इज कॉल्ड. आता इथे पाहू शकता अशा पद्धतीचा प्रश्न आहे की ग्रुप ऑफ मेंबर्स ब्लड रिलेशनशिप असणारे जे ग्रुप ऑफ मेंबर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? सोपा प्रश्न आहे. पाहू शकता जे ब्लड रिलेशन्स म्हणजेच नातेसंबंध रक्तसंबंध असणारे जे ग्रुप ऑफ मेंबर्स आहेत त्यांना फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. अ ग्रुप ऑफ मेंबर्स हॅव्हिंग ब्लड रिलेशन इज कॉल्ड फॅमिली मेंबर्स. 13वा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन ओळखायचं आहे तुम्हाला. नाऊनमधला प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. नामाच्या प्रकारामधला इंग्लिश व्याकरणमधला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर इथं पाहू शकता कोणता ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. 4 पर्याय. ब्रेड आहे, कॉफी आहे, चीज आहे आणि हॅपीनेस. तर हॅपीनेस पाहू शकता हे जे नाव आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तुम्ही मराठी व्याकरणमध्ये बघितलं तर विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे. त्याच पद्धतीचे जे नाऊनचे प्रकार आहेत इंग्लिश व्याकरणमध्ये तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा प्रकार जो आहे हॅपीनेस हा जो प्रकार आहे याच्यामध्ये हा जो शब्द आहे हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 14वा प्रश्न पाहूयात. गिव्ह नाऊन फॉर्म ऑफ ॲडवाईस. तर नाऊन फॉर्म ऑफ ॲडवाईस आहे. त्या ॲडवाईसला नाऊन फॉर्म द्यायचा आहे. पाहू शकता ॲडवाईससाठी काय बोलू शकता तुम्ही? गिव्ह नाऊन फॉर्मसाठी पर्याय आहे पहिला यामध्ये ॲडवाईस आहे. दुसरा पर्याय आहे ॲडवाइसेबल. तिसरा आहे ॲडवाइसफुल आणि तिसरा आहे ॲडवायझिंग. तर पाहू शकता ॲडवाईस हा जो शब्द आहे नाऊन फॉर्मसाठी तुम्ही ॲडवाईस अशा पद्धतीने बोलू शकता. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे पहिला पर्याय क्रमांक अ उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे ॲडवाईससाठीचं. तर नाऊन फॉर्मसाठी ॲडवाईस जो पहिला पर्याय आहे तो वापरला जाऊ शकतो. 15वा प्रश्न पाहूयात. द मस्कुलिन जेंडर ऑफ डक इज. इथे पाहू शकताय तुम्हाला तो पुढचा जो सुटेबल अल्टरनेटिव्ह आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. द मस्कुलिन जेंडर ऑफ डक इज ड्रेक, ड्रोन, डकल आणि डॉग. तर पाहू शकता याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अच आहे
ड्रिक. द मस्क्युलिन जेंडर ऑफ डक इज ड्रिक. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे यासाठीचा. 16वा प्रश्न. पिक आउट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू नंबर. त्याच्यामध्ये जो गटात न बसणारा शब्द आहे तो ओळखायचा आहे. इंग्लिश व्याकरणमध्ये पाहू शकता ऑड मॅचिंग. याच्यामध्ये बसत बसत नाहीये असा शब्द रेफरन्स नंबरमधून. मॅनसाठी मीन, माऊससाठी माउसेस. त्याच्यानंतर पाहू शकता फूटसाठी फीट आहे आणि गुजसाठी गीज. तर मॅन मीन. तर इथे पाहू शकता माऊस, माउसेस. तर नंबर इथे सांगण्यात आलेला आहे विथ रेफरन्स टू नंबर. म्हणजे नंबर, संख्या यात दर्शवण्यात आलेली आहे. माउसेस. तर पाहू शकता ऑडसाठी येते याच्यामध्ये माउसेस जे आहे माउसेस हे जे आहे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. म्हणजेच पर्याय क्रमांक ब यामध्ये ऑड मॅचिंग विथ रेफरन्स आहे नंबरमध्ये. ते आन्सर बरोबर उत्तर आहे माउसेससाठीचं बरोबर उत्तर आहे. 17वा प्रश्न. द प्लुरल्स सच ॲज मीन्स, चिल्ड्रन्स आर नोन ॲज. आता प्लुरल्सला काय म्हटलं जातं? जे प्लुरल्स आहेत, मीन्स आहे, चिल्ड्रन्स आहे, यांना काय म्हटलं जातं? तर पाहू शकता प्रकार आहेत प्लुरल्सचे. तर प्लुरल्समध्ये पहिला प्रकार आहे झिरो प्लुरल्स आहे, रेग्युलर प्लुरल्स आहे, डबल प्लुरल्स, त्याच्यानंतर म्युटेशन प्लुरल्स आहेत. तर इथे पाहू शकता जे मीन्स आहे चिल्ड्रन्स आर नोन ॲज डबल प्लुरल्स. म्हणजे डबल प्लुरल्स हा प्रकार आहे यामध्ये आणि डबल प्लुरल्सच्या प्रकारामध्ये ते येतात. तर या पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर अचूक देण्यासाठी तुम्हाला इंग्लिश व्याकरणसाठीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, प्लुरल्स आहे, नाउन्स आहेत, इत्यादीबाबतचे जे बेसिक आहे याबद्दलची तयारी करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 18वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. आता 4 प्रश्न पर्याय आहेत यामध्ये. यातील एक पर्याय व्याकरणदृष्ट्या त्याचबरोबर जे ग्रामॅटिक सेंटेन्स आहे यानुसार बरोबर आहे. पाहू शकता यासाठीचा 4 पर्याय. इट इज मी हू हॅज डन दिस. दुसरा पर्याय आहे यामध्ये इट इज मी हू हॅव डन दिस. तिसरा पर्याय पाहू शकता इट इज आय हू हॅज डन दिस आणि इट इज आय हू हॅव डन दिस. तर पाहू शकता शेवटचे 2 पर्याय व्याकरणदृष्ट्या चुकीचे वाटतात. क आणि ड ते येऊ शकत नाही आहेत. त्यामध्ये पाहू शकता इट इज आय हू हॅव डन दिस. तर यामध्ये पाहू शकता इट इज मी जे आहे हू हॅव डन दिस. इट इज मी हू हॅव डन दिस हे बरोबर येतं यामध्ये. पर्याय क्रमांक अ जे आहे इट इज मी हू हॅव डन दिस. इट इज आय वापरू शकत नाही तुम्ही. इट इज मी जे आहे बरोबर आहे हू हॅव डन दिस. म्हणजेच पर्याय क्रमांक जो आहे अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. यासाठीचा पर्याय क्रमांक अ जे आहे इट इज मी हू हॅव डन दिस. द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट आहे. द इनकरेक्ट सेंटेन्स जे आहेत क आणि ड ही इनकरेक्ट सेंटेन्स आहेत यामध्ये. 19वा प्रश्न पाहूयात. चूज द करेक्ट वर्ड फॉर डिनोटिंग कंपॅरिझन. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये डिनोटिंग कंपॅरिझनसाठीचा जो अचूक शब्द आहे यासाठीचा ओळखायचा आहे. पाहू शकता यामध्ये डिनोटिंग कंपॅरिझनसाठी ॲज डॉग. तर पाहू शकता ॲज हंग्री ॲज. यामध्ये 4 पर्याय ॲज हार्मलेस, ॲज ग्रेडी आणि ॲज फास्ट. तर डिनोटिंग कंपॅरिझनसाठी पाहू शकता ॲज हंग्री, ॲज ग्रेडी. तर इथं बरोबर उत्तर आहे यासाठीचं ॲज ग्रेडी. ग्रेडी हे उत्तर बरोबर आहे. त्यामध्ये पाहू शकता हंग्री, हार्मलेस आणि ग्रेडी. तर ग्रेडी उत्तर बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एखादा कंपॅरिझन करताय त्यामध्ये जो प्रश्नाचा जो म्हणजे डिनोटिंग कंपॅरिझनसाठीचा आहे यामुळे पाहू शकता ग्रेडी हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 20वा प्रश्न. चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी विच शोज प्रेडिक्शन. आता याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वापरण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रेडिक्शन दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच अंदाज दर्शवतं जे आहे यासाठीचं कोणतं मॉडल ऑक्झिलरी आहे यामध्ये पाहू शकता. पहिला पर्याय आहे कॅन, ब आहे मे, क आहे आउट टू आणि ड आहे माईट. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे यासाठीचं मे. हे जे उत्तर आहे चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी विच शोज प्रेडिक्शन मे. मे म्हणजे कदाचित प्रेडिक्शन दाखवत आहे. म्हणजेच ब उत्तर जे आहे मे. कॅन सुद्धा दाखवतं पण मे जे आहे मे प्रेडिक्शन दाखवत आहे. मॉडल ऑक्झिलरीनुसार प्रेडिक्शन दाखवणारं जे बरोबर उत्तर आहे मे हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे जे 20 प्रश्न आहेत TCS पॅटर्ननुसार संभावित जे आहे पॅटर्न असतो
त्या पॅटर्ननुसार अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत, अंगणवाडी मुख्य सेविका, त्याचबरोबर BMC लिपिक कर सहाय्यक, त्याचबरोबर पाहू शकता समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया, यामध्ये जे TCS पॅटर्न आहेत, इंग्लिश व्याकरण आधारित, यावरच्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने पॅटर्न निहाय तयारी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्लिश व्याकरणचा जो बेसिक आहे, ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण इंग्लिश व्याकरणचे जे प्रश्न आहेत, तयारी तुम्ही करू शकता, पण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात. त्यामुळे जे बेसिक आहे, थोडक्यात तरी तयारी करणं आवश्यक आहे. या भरती परीक्षेची जी तयारी आहे, विविध भरती परीक्षांसाठीची तयारी करण्यासाठी आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जे आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज जे आहेत कोर्स बनवण्यात आलेले आहेत. DCC बँक भरती आहे, त्याचबरोबर BMC लिपिक कार्यकारी सहाय्यकची भरती प्रक्रिया आहे, समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया आहे. यासाठीच्या ज्या पॅटर्नवर आधारित, ज्या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत. तुम्ही फ्री टेस्ट सिरीज देऊन तुमची जी तयारी आहे ती तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता. याचे ॲप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता आणि अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. या भरती संदर्भातल्या अपडेट मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.